आषाढी यात्रा सोहळ्यानिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। भाविकांची दर्शन रांगेत मोठी गर्दी असून त्यांना सुलभ आणि जलद दर्शन व्हावं, कोणताही अडथळा येऊ नये यासाठी उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः मुखदर्शन घेऊन व्यवस्थेची पाहणी केली। यावेळी त्यांच्या समवेत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर, गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनीही श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मुखदर्शन घेतलं। सत्कार आणि कामांचा घेतला आढावा। मंदिर समितीच्या वतीने जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शाल आणि श्री विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला। गृह राज्यमंत्री योगेश कदम आणि आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांचाही मंदिर समितीच्या वतीने कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी सत्कार केला। यावेळी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम सुरू असून झालेल्या कामाची तसेच प्रस्तावित नवीन दर्शन मंडपाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली। मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी मंदिर जतन, संवर्धन आणि नवीन दर्शन मंडपाच्या कामकाजाबाबतची सविस्तर माहिती दिली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉरबाबत नागरिकांशी चर्चा केली आणि विश्वासात घेऊनच पुढील कार्यवाही करण्यात येईल असं सांगितलं। याप्रसंगी आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन, प्रांताधिकारी सचिन इथापे, व्यवस्थापक प्रवीण कुमार घम आदी उपस्थित होते।